तर मंडळी, तुमच्यासोबत पण असंच होते का की घरी तूप तयार करायचं म्हटलं की खूप जास्त चिकट भांड्यांचा राडा डोळ्यासमोर येतो आणि असं वाटतं खूपच चिकट काम आहे आणि तूप पण तसं बनत नाही जसं जुन्या काळात आपल्या आजी आणि त्यांच्या हातचं रवाळ अगदी तोंडामध्ये विरघळणारं तूप किती टेस्टी लागायचं, तसं आपलं तूप बनतच नाही आजकाल. त्याच्यामध्ये असं वेगळाच दमकट वास येतो मलाईचा आणि त्याचा. तर एकदम वेगळी जुन्या काळाचीच आपली सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुपाचा वासही येणार नाही कोंडट आणि खूपच रवाळ असं मस्त फ्रेश आपलं गावरान तूप घरगुती तयार होते. न भांड्यांचा राळा न जास्त वेळ लागणार. बिलकुल सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत तुपाची रेसिपी शेअर करते, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओला बघा. सर्वात अगोदर इथे 15 दिवसाची जी मलाई आहे ती साठवून होती माझी, तर तिला मी सकाळपासून बाहेर काढून ठेवलंय. तर दिवसभर आपल्याला मलाईला बाहेर ठेवायचंय, जेणेकरून रूम टेम्परेचरवर आपली जी मलाई आहे तिचं टेम्परेचर पाहिजे. त्यानंतर अशा मोकळ्या भांड्यामध्ये मी मलाईला टाकून घेतलंय आणि अजिबात पाणी न वापरता जी मलाई असते आपली त्याला फेटून घ्यायचंय. तुमच्याजवळ रवी असेल तर तिच्यानं फेटून घ्या, कारण ते तर आपलं सर्वात सोपं आहे. माझ्याजवळ विस्कर होतं म्हणून मी विस्करनं असं फेटून घेतलं. तुम्ही बघू शकता अशी तेलकट आपली मलाई व्हायला सुरुवात होऊन जाते. तर कंटिन्यू 5 मिनिटं मी अशी मलाईला फेटत राहिली आणि तोपर्यंत मी थोडंही पाणी वापरलेलं नव्हतं. आणि 5 मिनिटांनंतर मी असं थंडगार बर्फाचं 2 ते 3 भांडे पाणी टाकून घेतलंय. अगदी थंड आहे बर्फाचं पाणी. तर ते पाणी टाकताच बरोबर तुम्ही बघू शकता की जे आपलं लोणी आहे ते एकत्र व्हायला लागून जातो, लोण्याचा गोळा. मला अजिबात काहीच मेहनत करावं लागत नाही. तर ही पद्धत आपल्या जुन्या काळात आपल्या आजी आणि पणजी वापरत होते. ते रवीनं आणि त्याच्याने मलाईला असं घुसळून घ्यायचे आणि त्याच्याने पटकन आपलं लोणी तयार व्हायचं. आजकाल मिक्सर मध्ये करतो तर कधी कधी ते बिचकून जातं कार्यक्रम. तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा. आणि मग मी ते अगोदरचं जे पाणी टाकलेलं आहे ते काढून एका भांड्यामध्ये झारून घेणार आहे आणि त्यानंतर परत बर्फाचं थंडगार पाणी मी टाकणार आहे. आणि बघू शकता फक्त हे दुसरं पाणी आहे, दुसऱ्याच पाण्यामध्ये किती नितळ पाणी निघालंय आणि लोण्याचा गोळा जो आहे तो आपला असा एकत्र व्हायला सुरुवात होऊन जाते. जास्त पाणी वापरायची गरज नाही, जास्त भांडे वापरायची गरज नाही आणि अगदी सोप्या रीतीने आपलं जे मस्तपैकी लोणीचा गोळा तयार होऊन जातो. आणि तुम्ही बघू शकता हाताला पण अजिबात चिटकत नाहीये आणि क्वांटिटी पण तेवढीच आहे, जास्त वाया पण जात नाही. तर जेवढी मलाई होती तेवढा मोठा लोणीचा गोळा आपला तयार झालेला आहे. किती सुंदर कलर आहे आणि किती जास्त क्वांटिटीमध्ये. तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की ही पद्धत आवडेल. आणि त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, कढाईमध्ये या लोणीला विरघळायला टाकून देणार आहोत. तर बघू शकता ते बर्फाच्या थंड्या पाण्यामध्ये कसं एकत्र झालंय. आता इथे लक्ष द्यायची गोष्ट अशी आहे की आपल्याला गॅसची फ्लेम बिलकुल बी फुल करायची नाहीये, अजिबात. बिलकुल मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला गॅस ठेवायचंय आणि याला कंटिन्यू चालवत राहायचंय, जेणेकरून खाली तळाला कढाईच्या हे चिटकलं नको पाहिजे. आणि याला कंटिन्यू चालवत राहायचं आणि तुम्ही बघू शकता कसं दुधासारखं हे वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि कंटिन्यू याला चालवत राहायचं आणि लक्ष द्यायचं, अजिबात गॅसपासून बाजूला व्हायचं नाही, कारण ते उतू जाऊ शकतं. आणि बघताच बघता 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कसं तूप याच्यामधून वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. आता काही लोक काय करतात की तूप वेगळं व्हायला लागलं की बिलकुल गॅसला लगेच बंद करून टाकता आणि त्याला झारून घेतात. त्याच्यामुळं काय राहतं की तूप आपलं कच्चं राहतं आणि त्याच्यामध्ये वास येतो आणि लवकर खराब व्हायचे चान्सेस पण असतात. तर इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की अजून 2 ते 3 मिनिटं याला अजून कढू देणार आहे मी. आणि टोटल 15 मिनिटापर्यंत याला मी तुपाला कढू दिलं आणि त्याच्यानंतर बघू शकता की तुम्ही बेरी आपली मस्तपैकी गोल्डन कलरची तयार झालेली आहे. तोपर्यंत आपल्याला तुपाला कढून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद केलाय आणि एका भांड्यामध्ये स्टीलच्या असं मी तुपाला झारून घेणार आहे. आता मी याला प्लास्टिकच्या डब्यामध्ये का टाकून दाखवते की तुम्हाला मला क्वांटिटी दाखवायची की किती क्वांटिटीमध्ये आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे. तर बघू शकता रंग पण किती छान आलेला आहे आणि सुगंधही खूपच भन्नाट येतोय, खूपच भारी येतोय. तर जास्त क्वांटिटीमध्ये आपलं तूप तयार झालंय, रंग पण छान आलेला आहे आणि अगदी रवाळ आणि दाणेदार आपलं गावरान तूप साजूक तूप तयार होऊन जातं. तर अशीच सोप्या पद्धतीनं रेसिपीज बघण्याकरता मराठी तडकाला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत धन्यवाद.